सन्माननीय व्यासपीठ सहकारी बंधूभगिनी, आजचा दिवस माझ्या दृष्टीला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आज ज्या लॅबचं उद्घाटन या ठिकाणी केलं गेलं, ही लॅब विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जी नवीन पिढी तयार करायची त्याला अतिशय उपयोगी आणि मदत करणारी लॅब. मी सहज विचार करत 55 वर्षाच्या पूर्वी 2 संस्था आपण इथं सुरू केल्या. एक कृषी विकास प्रतिष्ठान आणि नंतरच्या काळामध्ये त्याच काळात विद्या प्रतिष्ठान. सुदैवानं या संस्थांच्यामध्ये वाहून येणारे अनेक सहकारी हे त्या काळापासून मिळाले. आज कृषी विकास प्रतिष्ठान ही एक महत्त्वाची संस्था झाली. राजेंद्र पवार बाकीचे सगळे आमचे सहकारी तिचं अतिशय उत्तम काम करतात. पण या गोष्टीचं विस्मरण करून चालणार नाही की या संस्थेचा खरा मजबूत पाया हा अप्पासाहेब पवारांनी केला. आणि त्यांनी जे कष्ट केले आणि पुढं हे नेलं, त्याच्यातून आज एक वेगळं चित्र या ठिकाणी बघायला मिळतं. पेशंट मिळवणं ही आयुष्याची एक मोठी गोष्ट असते. कुठेही आपण गेलो आणि एखाद्या सोहळ्यामध्ये एक पेशंट यांनी मिळवलं आणि म्हणून त्याचा सन्मान कसा असायचं, त्यावेळेला एक मनापासून समाधान मिळतं. आज जे आपण ज्यांनी पेशंट मिळवली त्यांचे सत्कार केले आणि ते सत्कार किती 10, 20, 25, 40 इतकी पेशंट एका शिक्षक संस्थेत ही कुठेच बघायला मिळते. काय की उभारलेलं हे संस्थात्मक काम याच्या पाठीशी तिथलं अध्यापक वर्ग आणि तिथला विद्यार्थी वर्ग अतिशय कष्टानं त्याच्यामध्ये मेहनत करतो आणि त्या क्षेत्राला न्याय देता येईल अशी खबरदारी घेतो. नवीन प्रस्ताव तयार करतो आणि त्यासंबंधीचा निर्णय घेण्याचा अधिकार ज्या संस्थेला आहे त्यांची मान्यता मिळतो आणि त्यामुळेच या पेशंटची संख्या इतकी वाढली. आज शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठं काम या ठिकाणी चालू आहे. नवीन विचारधारा ज्याचा उल्लेख असतात अजितने केला कृत्रिम बुद्धिमत्तेच्यासह. कृत्रिम बुद्धिमत्ता हे केवळ शेती फक्त सेवीच आहे, ते आरोग्याच्यासाठी आहे, शिक्षणाच्यासाठी आहे, उद्योगाच्यासाठी आहे, शेतीच्यासाठी आहे. आपण लक्ष अधिक घालतोय ते शेतीच्यासाठी आणि त्याचं महत्त्वाचं कारण हा शेती प्रधान देश आणि त्यामुळे साहजिकच त्याचं उत्पादन वाढवलं, त्याचं अर्थकारण सुधारलं. या गोष्टीच्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि त्या दृष्टीनं मला आनंद आहे की महाराष्ट्र सरकारने 500 कोटीची तरतूद आणि केंद्र सरकारने गेल्या 3 दिवसाच्या पूर्वी काही 1000 कोटी या कामाच्यासाठी देण्याचा विचार केला. या सगळ्यातून माझी खात्री आहे की नवी पिढी याच्यामुळं प्रेरित होईल. आज या मुलामुलींचं कौतुक तुम्ही केलं. या कसं आहे शाळा
किती लहान गाव, निवडीसारखं गाव, दुष्काळी गाव, पाण्याचा पत्ता नाही आणि अशा गावात मुलगा किंवा मुलगी येते आणि तिने फेशनचं गावचं केलं त्याची मांडणी करते किंवा शेतकरी या गावाची. त्याचा अर्थ हा आहे की संधी दिली, व्यवस्था केली तर नवी पिढी कुठल्याही क्षेत्रात काहीही कष्ट करायला तयार आहे आणि जे संपादन करत वेळेस त्यांचे फरक असतात हे करण्याच्यासाठी त्यांची तयारी आहे. याचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलं आणि त्यामुळं या सगळ्या कामाला आपण शक्तीने सहकार्य करू. आता राजेशने सांगितलं की महाराष्ट्र सरकारने नव्या मुंबईमध्ये एक मोठा निर्णय घेतला. एक मोठा शैक्षणिक हब हे निर्माण करतात. आनंद आहे. अनेक जगातली विद्यापीठं त्या ठिकाणी काही ना काहीतरी करण्याचा विचार करत आहेत आणि त्यामुळं शैक्षणिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या नव्या पिढीला एक मोठं दालन हे पुढे होणार आहे. पण आज या ठिकाणी इतकी फॅशन मिळतात याचा अर्थ काय? याचा अर्थ हा आहे की आपण गेल्या 50 वर्षामध्ये विद्या प्रतिष्ठान असेल, कृषी विकास प्रतिष्ठान असेल, कृषी विद्यालय असेल, बाकीचे शैक्षणिक सुविधा असतील या उभ्या केल्या त्यामुळेच शिक्षण प्राप्त करणारे विद्यार्थी आज बाहेर घेतात. माझ्या माहितीप्रमाणे आज बारामती परिसर हा शैक्षणिक हब हा झालेला आहे. इथं 80,000 विद्यार्थी 24पासून प्राथमिकपर्यंत ठिकठिकाणी शिकतात. उच्च दर्जाच्या शिक्षणाची सुविधा त्यांना आहे आणि त्याचा परिणाम आज ही मुलं मुली देशाच्या बाहेर कुठं ना कुठेतरी आपलं कर्तृत्व दाखवत आहे. काही ठिकाणी शेतीमध्ये सक्सेस असतं. त्यावेळेस मी एका शेतात उसाचं पीक बघायला गेलो मालेगावला आणि मालेगावचं चित्र चावल्यांच्याकडं एआयचा वापर करून त्यांनी जे उसाचं पीक घेतलं त्या शेतकऱ्यांनी स्वच्छ मला सांगितलं की माझ्या आयुष्यात कधी विचार केला नाही की माझं उत्पादन हे संवर्धनाचं फुलं जाणार. कधी मी असा उत्पादन नाही, इतकी काळजी पाहिली नाही, इतकी वाढ पाहिली नाही. एक प्रकारचा आत्मविश्वास आणि आनंद एका उत्पादक शेतकऱ्याला येतो. आज हे एकाच चित्र आहे की आपण विस्तारित स्वरूपामध्ये गावागावात करूया आणि पुढच्या 2-3 वर्षात सवन शेतीचा अर्थकारण हे बदलेल कसं याची आपण काळजी घेऊया आणि त्यासाठी हा सगळा शैक्षणिक हब हा अत्यंत उपयोगी बनणार आहे आणि त्यासाठी ज्यांचं योगदान आहे त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आज हा नवीन प्रकल्प हातामध्ये घेतला त्यामुळं आणखी गुणवत्ता वाढेल, दर्जा वाढेल आणि आमची पिढी आत्मविश्वासाला बनली ही तयार होईल एवढीच भूमिका या ठिकाणी मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद.